मी अमरावतीमध्ये मागच्या 33 वर्षापासून ऑटो चालवत आहे आणि पुन्हा हे RTOचा जे नियम आला आहे मराठी सरेरास यायला पाहिजे टॅक्सी ड्रायव्हरला, हे कुठला नियम आहे काही समजून नाही येत. ज्या अर्थी भारतात सरेरास हिंदी म्हणता येते, हिंदी समजते, हिंदी बोलते लोक, जास्तीत जास्त लोकाला हिंदीतच कळवतं, हिंदीतच बोलता येते. तर मग हे असं दडपशाही निर्णय आणणं म्हणजे मला काही बराबर नाही वाटत. मी सांगू शकतो मराठीमध्ये मला कळते, दुसरे ड्रायव्हरला समजते मराठी, पण काही लोकाला अडचण येते बोलण्याची. जर सरेरास हिंदी म्हणते ना सबन लोक, त्यामुळे असं म्हणणं का बा मराठी आल्यावरच ऑटो चालवायचं किंवा टॅक्सी चालवायची, हे काही बराबर नाही आहे. हे साहेबांना थोडंसं विचार केला पाहिजे आणि याच्यात काहीतरी थोडंसं तरतूद केला पाहिजे. म्हणजे ऑटो ड्रायव्हर म्हणजे असं आहे, ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो, ते त्याला असं दडपशाहीपणा टाकून त्याला मराठी जर नाही आली तर काय त्याला व्यवसाय नाही करता येणार, हे असं म्हणणं चुकीचं आहे आणि चुकीचं असल्यामुळे थोडासा विचार केला पाहिजे.